आपल्या लहानपणी आपल्याला एखादी गोष्ट वेळेवर कधीच मिळत नसायची बघा, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. मुलांना वेळेवर ज्या त्या गोष्टी हव्याच असतात, कारण की आत्ताची मुलं खूप हट्टी झालेली आहेत. तर माझ्या घरी 4 बिस्किटचे पुडे पडलेले होते. माझी मुलगी म्हणली, मम्मी त्याचा केक करायचा. मी म्हणलं चालतं आहे. तर तिनेच काय केलं बघा, बिस्किटांचे तुकडे केले, मिक्सरच्या भांड्यात घातले. तिचा भाऊ पण मदतीला आला, पण तिला ते काही पटलं नाही. ती लागली गळाबळा लोळायला. त्यातही एक बिस्किटचा पुडा तिच्या भावाने खाल्ला. मग काय, ती म्हणली, एक पुडा खाल्ला तर तू 2 पुडे मला आणून द्यायचे. मग तो लगेच गेला दुकानात आणि हॅपी हॅपी बिस्किटचे 2 पुडे घेऊन आला. आणि घरात दुधाचाही दुष्काळ पडलेला. मग काय घेतलं, 1 ग्लास पाणी, त्याच्यातलं अर्धा ग्लास पाणी ओतलं आणि 1 पळी तेलही घातलं. तेल घातलं ना की केक घशात अडकत नाही बघा, मऊसूत होतो. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात चांगलं हलवून घेतलं, त्याला फिरवलं आणि एका भांड्यात काढून घेतलं. त्याच्यानंतर बेकिंग सोडा घातला अर्धा चमचा आणि चिमूटभर खायचा सोडा घातला. आता आपल्या घरी काही केक टीन वगैरे काही नाही आहे. मग काय घेतलं पातेलं आणि कुकर आधीच प्रीहीट करायला ठेवलं होतं. लगेच कुकरमध्ये मग भांडं ठेवलं आणि 30 ते 35 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. बघा आता केक चांगला शिजलेला आहे. गार होतपर्यंतही त्यांना दम निघाना. मग काय, लगेच चाकू घेतलं, चारी साईडने हलवून घेतलं, त्याला गोल फिरवलं आणि बाहेर काढलं. केक अतिशय छान झालेला आहे. माझ्या मुलीला तर खूप आवडला.